तर आपण ही दृश्य पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या निमित्ताने अनेक नेते या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन करतायत, त्यांचं स्मरण करतायत आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे आता मुंबईतल्या हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत। हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना नमन करण्यासाठी राज ठाकरे हुतात्मा चौकात आता दाखल झालेत। आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या निमित्ताने हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते, राजकीय नेते या ठिकाणी पोहोचतायत। हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करतायत, त्यांना स्मरण करतायत आणि त्यांना अभिवादन करतायत। आणि आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा हुतात्मा चौकामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी पुष्पांजली अर्पण केलेली आहे आणि आता ते अभिवादन करतायत। इथे एक दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं जातंय। आपण ही दृश्य पाहतोय। राजकीय नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण केली जाते। तर उज्ज्वल निकम यांनी सुद्धा पुष्पांजली अर्पण केलेली आहे। आशिष शेलार यांनी सुद्धा हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। बाळा नांदगावकर सुद्धा आता पुष्पांजली अर्पण करतायत। राजकीय नेते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। नितीन सरदेसाई मनसेचे, ते सुद्धा इथे पुष्पांजली अर्पण करतायत। हुतात्मा चौकातून ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। महाराष्ट्रासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी राजकीय नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत। पुष्पांजली अर्पण करत हुतात्म्यांचं स्मरण करत त्यांना अभिवादन केलं जाते। राज ठाकरे, बाळा नांदगावकर, त्याचबरोबर नितीन सरदेसाई, आशिष शेलार, उज्ज्वल निकम यांनी पुष्पांजली अर्पण केलेली आहे। आणि इथे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सुद्धा पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। एक मे महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्तानं राजकीय मंडळी सुद्धा इथे येत आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हुतात्मा चौकामध्ये येऊन अभिवादन केलेलं आहे, पुष्पांजली अर्पण केलेली आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काल हुतात्मा चौकात येऊन हुतात्म्यांचं स्मरण केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। आणि आजही राज ठाकरे, त्यांचे आणखीन मनसेचे नेते यांनी इथे येऊन पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा यावेळेला उपस्थित होते, त्यांनी सुद्धा पुष्पांजली अर्पण केलेली आहे। आणि त्याचबरोबर भाजपचे आशिष शेलार आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुद्धा हुतात्मा चौकामध्ये येऊन इथे हुतात्म्यांचं स्मरण केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। हुतात्मा चौकातून राज ठाकरेंसह इतर मनसेचे नेते हे आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। त्याचबरोबर भाजपचे आशिष शेलार आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम सुद्धा आपण पाहतोय। हुतात्मा चौकामध्ये येऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। महाराष्ट्र दिनानिमित्तानं विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। ध्वजवंदन केलं जातंय। राज्यभरात अनेक नेते ध्वजवंदन करतायत आणि मुंबईमधल्या या हुतात्मा चौकामध्ये येऊन अनेक राजकीय मंडळी नतमस्तक होत आहेत, त्यांना अभिवादन करतायत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काल हुतात्मा चौकामध्ये येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं होतं। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना आदरांजली वाहिली होती। आणि आता थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाले, त्यांनी सुद्धा पुष्पांजली अर्पण केलेली आहे। आणि त्याचबरोबर भाजपचे आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम यांनी सुद्धा इथे पुष्पांजली अर्पण केलेली आहे। राज ठाकरे जेव्हा
हुतात्मा चौकात पोहोचले होते त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। यावेळेला मनसेचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। हुतात्म्यांचं स्मरण केलं जातंय, ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांच्यासाठी स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं हुतात्मा चौकामध्ये येऊन हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं जातंय। हुतात्मा चौकातून राज ठाकरे आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे त्याचबरोबर नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांनी हुतात्म्यांचं स्मरण केलेलं आहे। 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली होती आणि यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्यासह इतर भाजपचे नेते उपस्थित होते।